तुझ्या अंगणाच आज तुला माळते सख्या, जवा तुला पाहते सख्या. म्हणून बघा काय म्हणायचंय, मी शब्द सुमनांची माळ अर्पिते या चरणी. मी शब्द सुमनांची माळ अर्पिते या चरणी. मी सेवा तुमची करण्यासाठी सेवा तुमची करण्यासाठी भावराहो मनी. साथ द्यावी मला धरणी, साथ द्यावी मला धरणी. करते मुजराचा भारंगणी, साथ द्यावी मला धरणी. करते मुजराचा भारंगणी, करते मुजराचा भारंगणी. सुस्वागतम पुन्हा एकदा इथल्या श्रीराम वर्धाई मातेला वंदन करते. त्याचप्रमाणे गणरायाला सुद्धा वंदन करते आणि तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुद्रा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून तसेच माझी ग्रामदैवत तुमच्या चरणी नतमस्तक होऊन या आजच्या कार्यक्रमाचे आयोजन ज्याने माझी कला इथे सादर करण्याची संधी दिली ते म्हणजे श्री विजय शिवाजी
घेऊन यायला सांगितलं होतं. कदाचित त्यांना ऐकायला गेलं नसेल. चालू करायचा कार्यक्रम. पण आता ह्याने पास आणली नाही, मग यांना पहिल्याच तरी नापास करू. बघा भरपूर पब्लिक आहे, ते सगळ्यांचा आवाज आला पाहिजे मोठ्याने, एकदा जोरदार आवाज आला पाहिजे. कार्यक्रम कसा झाला पाहिजे? पहिल्यांदा देवीला वंदन करूया आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करते. स्तवनला सुरुवात करत आहे, नीट लक्षात असू द्या. नवरात्रीच्या सणात रूप तुझं सुंदर आई, दिसते या शोभून तुझी नवलाई. आशीर्वाद आहे तुझा सारे दुःख दूर जाई. शाहीर वैदेही आळविते गीत गाऊनी तुझ्या सफाई. बघा काय म्हणायचं. जीव होता तुझ्यात तुझा जीव माझ्यात, तुझ होती मनात सोडली का तू साथ. स्तवनला सुरुवात करत आहे, सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. काव्य गायन करण्याले मी दुर्गाईच्या पाशी. काव्य गायन करण्याले मी राम वरदायिनीच्या पाशी. मी पहिली तुला वंदना गुण गाते चरणाशी. ही पहिली तुला वंदना गुण गाते चरणाशी.
गणपती कैलास श्रीरामचंद्र पांडुरंगराम अखंड नागेश्वरीचा शाखा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेलारवाडी यांचा बोल शक्ती सुख देणारा आणि दुःखही देणारा मालक आहे कारण सृष्टीचा देवा चालक आहे निघून गेलात तुम्ही जरी तरी डोळे तुमची वाट पाहत आहे शब्द सुमना निघाते वैदेही हे गीत तुमच्या चरणाशी आहे विसर्जन जरी झालं असेल तरी तुम्ही या विश्वाचे मालक आहात या विश्वाचे मालक आहात आणि म्हणून तुमची आठवण या दसऱ्याच्या शुभ दिनाला येत आहे आणि या भक्तांच्या मनात तुम्ही लवकर येण्याची वाट पाहत आहे सर्व भक्तजनांना असं वाटत आहे की पुन्हा एकदा गणपती पुढच्या वर्षी कधी येतील आणि म्हणून मला काय म्हणायचंय दुःख वाटतंय आता हो भारी आज आनंदी या क्षणाला दुःख वाटतंय आता हो भारी आज आनंदी या क्षणाला तुमच्या जाण्याने देवा तुमच्या जाण्याने देवा हे गणराया येते आठवण दसरा सणाला 1 2 3 4 Yeah.
आठवण दसरा सणाला शैलेश पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नाचणारे आभारी आहे. आता बारी कोणाची? गवळणीची. ओ योगेश बुवा, ए कान्हा, ए नंद किशोरा, माझी गवळण घेत आहे का? बघा योगेश बुवांना आधीच सांगते, गवळण घेते आतमध्ये असाल तर बाहेर आणि गवळण ऐका, नाहीतर परत बोलाल बाई काय बोलून गेल्या, काही ऐकायला आलेलं नाही. दरम्यान आवाज दिला की नाही, ओ कान्हा माझी बारी, माझी गवळण ऐका बरं का. गवळणीला सुरुवात करायची. आता गवळण दणक्यात घ्यायची की नाही? आवाज येऊ दे जरा. गवळण दणक्यात घ्यायची की नाही? हा बघा योगेश बुवा बाहेर आणि गवळण घेत ऐका. म्हणती गवळणी अगे यशोदे लगा तुझा बोर आहे, लवकाच्या घोड्या घरी हा एक नंबरचा चोर. आनंदाचा कार्टा गोकुळचा चोरटा, आनंदाचा कार्टा गोकुळचा चोरटा लई हरामखोर आहे. म्हणून आज या कान्हाला मी धरून झोडणार. करून चोरी तो कळवावरी गेली नजर माझी त्याच्यावर. करून चोरी तो कळवावरी, अहो गेली नजर माझी त्याच्यावर. बघा दिसतोय श्यामना आहे तो लांबना, कसा वाजवतोय योगेश्वर. बघा दिसतोय श्यामना आहे तो लांबना, कसा वाजवतोय योगेश्वर. आता बुवांना काहीतरी वेगळं ऐकायला जायचं तर काय म्हणायचंय? करून चोरी तो कळवावरी गेली नजर माझी त्याच्यावर. आता त्याच्यावर म्हणजे योगेश बुवांवर नाही बरं का, कान्हावर. कोणाची नजर? माझी म्हणजे कोणाची? तर राधेची. आता हा श्रीकृष्ण गवळण जेव्हा यमुने तीरावर स्नान करण्यासाठी गेलेले असतात तेव्हा त्या स्नान करत असतात तेव्हा हा श्रीकृष्ण त्यांच्या मागून जातो आणि त्यांचे वस्त्र चोरून कळबावर बसलेला असतो. म्हणून काय म्हणाले? करून चोरी तो कळबावरी गेली नजर माझी त्याच्यावर. हा चोरी करून कळबाच्या झाडावर बसलेला असतो आणि तेव्हाच ती राधा त्याला पाहते की श्रीकृष्ण त्या कळबाच्या झाडावर आमच्या वस्त्र चोरून बसलेला आहे. म्हणून काय म्हणायचंय? बघा दिसतोय श्यामना
योगेश्वर यांचं मिळून एक शब्द तयार होतो, तो म्हणजे योगेश्वर. म्हणून श्रीकृष्ण हा योगी पुरुष होता आणि त्याला सगळं ज्ञात होतं, म्हणून त्याला योगेश्वर असं म्हणतात. म्हणून त्याला मी म्हटले की योगेश्वर. आणि वाजवतोय म्हणजे काय, बुवांना त्याचं काहीतरी वेगळं मिनिंग ऐकायला जाईल. वाजवतोय म्हणजे काय तर बासरी. हा कान्हा त्यांचे वस्त्र चोरून कळबाच्या झाडावर बसला होता, तेव्हा तो तिथे बासरी वाजवत होता. म्हणून म्हणाले कसा वाजवतोय योगेश्वर. पण बघा काय म्हणायचंय, करून चोरी तो कळबावरी, गेली नजर माझी त्याच्यावर, बघा दिसतोय श्यामना आहे तो लांबना, अहो कसा वाजवतोय योगेश्वर. 1 2 3 4. काहीतरी बहाणा,
भगवद्गीता शास्त्रात गायलेले आहे का तर मीच जर आधी तलवारी काढून उभी राहिली तर मग हे काय म्हणतील तरी सुद्धा बुवांना गवळण लागे लक्ष दिलेले आहे. आता बुवांनी त्याच्यावर काय करायचं ते त्यांचा प्रश्न बरोबर आहे की नाही. आणि ह्या बुवांना सगळे काय म्हणतात तर रायगडचा वाव. पण बुवांना सुद्धा माहिती आहे मी पण कोण आहे खेडची वाघी. आता पदाला सुरुवात करताय नीट लक्ष असू द्या. बघा हो दे तुझं नि माझं लगीन ग पुढचं माझं मी बघीन ग. शांडिल्याचा विषय आहे बघा काय म्हणायचंय. रोज घालून वाद बघा होता तो बाद पण गप्ती मनात कसा झाला बरबाद. होता तो पांगला नाही तो चांगला फिरून बघायचा मागे फिरून बघायचा. करी विचार तो वेशाच्या नामाचा करी विचार तो वेशाच्या नामाचा. नाही राहिला उजवायच्या कामाचा करी विचार तो वेशाच्या नामाचा. नाही राहिला उजवायच्या कामाचा. आता आधी विषय पटवून देते बघा. शांडिल्य ही पतिव्रता असते आणि ती अशीच मंदिरात बसलेली असते तेव्हा ती शंकराला अशी म्हणते की जो कुणी आता माझ्या समोर येईल त्याच्याशी मी लग्न करणार. आणि अशीच ती मंदिरात बसलेली असता तिच्या समोर एक पांगळा व्यक्ती येते त्याची हातापायाची बोटं नसतात असा पांगळा व्यक्ती असतो. तो तिच्या समोर येतो आणि ही आधीच म्हणालेली असते की जो कुणी आहे त्याच्याशी मी लग्न करणार आणि त्या पांगळ्या व्यक्तीशी ती लग्न करते. त्यानंतर तो पांगळा व्यक्ती एवढा कपटी असतो एवढी चांगली त्याला पतिव्रता भेटलेली असते तरी सुद्धा तो तिचा रोज छळ करायचा. म्हणून काय म्हणाले रोज घालून वाद बघा होता तो बाद पण कपटी मनात कसा झाला बरबाद. होता तो पांगला नाही तो चांगला फिरून बघायचा मागे फिरून बघायचा. तर का असं म्हणाले जेव्हा शांडिल्या तिच्या पतीला घेऊन गल्लीतून जात असते तेव्हा तिथे एक वेश्या असते आणि त्या वेश्येकडे पाहताच तिच्या पतीचं मन तिच्यावर भरतं आणि तो शांडिल्याला असं म्हणतो की मला हिच्यासोबत एक रात्र घालवायची आहे. म्हणजे तो एवढा कपटी मनातून होता की एवढी चांगली बायको म्हणून सुद्धा तो असा विचार करायचा. मग काय म्हणाले मागे फिरून बघायचा करी विचार तो वेशाच्या नामाचा. नाही राहिला. आता तो पांगळा होता म्हणजे त्याला काही ओझं वाहता येत नव्हतं सगळं त्याची पत्नीच करायची. म्हणून काय म्हणाले नाही राहिला ओझं व्हायच्या कामाचा. होणं काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. म्हणून काय म्हणाले करी विचार तो वेशाच्या नामाचा. नाही राहिला ओझवायच्या कामाचा. 1 2 3 4 Hey!
बैलगाडा शर्यत काही निंबाळकर सर यांच्यावर गाणं व्हायला पाहिजे यासाठी प्रवीण खेतले मुंडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. नाचमंडळ आहे. नक्कीच प्रयत्न करू. प्रथमेश शिंदे